कृष्ण विचार भाग 1. मित्रांनो, आज आपण एका अशा सत्याबद्दल बोलणार आहोत जे तुम्ही ऐकलंय पण कधी खरं समजून घेतलं नाही. आपण सगळे आयुष्यात काहीतरी शोधत असतो. कोणी पैसा शोधतं, कोणी प्रेम शोधतं आणि कोणी यश शोधत असतं. पण खरं सांगायचं तर आपण सगळे शांती शोधत असतो. पण ती शांती मिळत नाही कारण आपण ती चुकीच्या ठिकाणी शोधतो. आणि इथे सुरू होतो श्रीकृष्ण यांचा विचार. मित्रांनो, श्रीकृष्ण म्हणतात, तू जो शोधतोयस ते बाहेर नाही, ते तुझ्या आत आहे. पण आपण बाहेर धावत राहतो, लोकांच्या अप्रूव्हलसाठी, समाजाच्या मान्यतेसाठी, आणि या सगळ्या धावपळीत आपण स्वतःला हरवून बसतो. श्रीकृष्ण सांगतात, जीवनाचा सर्वात मोठा भ्रम म्हणजे मी कोण आहे हा प्रश्न न विचारणं. आपण स्वतःला नावाने ओळखत असतो, नात्यांनी ओळखतो, कामाने ओळखतो, पण हे सगळं बदलणार आहे. एक दिवस हे नाव राहणार नाही, हे शरीर राहणार नाही आणि ही ओळखही राहणार नाही. मग तू कोण आहेस? तर श्रीकृष्ण सांगतात, तू आत्मा आहेस. हा आत्मा ना जन्म घेतो ना मरतो, तो फक्त प्रवास करत असतो. शरीर बदलतं, परिस्थिती बदलते, पण आत्मा कायम असतो. आणि तेव्हा माणूस हे समजतो, तेव्हा त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी भीती संपते, मृत्यूची भीती. कारण ज्याला माहीत आहे की तो कधीच मरत नाही, तो कधीच घाबरत नाही. मित्रांनो, श्रीकृष्ण सांगतात, भीती ही अज्ञानातून जन्मते. आपण जे समजत नाही त्याला घाबरतो. मृत्यू, भविष्य, अपयश हे सगळं आपण कंट्रोल करू शकत नाही, म्हणून आपण घाबरतो. पण श्रीकृष्ण सांगतात, जे तुझ्या कंट्रोलमध्ये नाही त्याबद्दल विचार करणं थांबव, कारण तो वेळ आणि ऊर्जा वाया घालवणं आहे. तुझ्या कंट्रोलमध्ये काय आहे? तुझे विचार, तुझे निर्णय आणि तुझे कर्म. आणि म्हणूनच श्रीकृष्ण सांगतात, कर्म कर. पण इथेच लोक चुकतात. ते काम करतात पण रिझल्टसाठी. श्रीकृष्ण सांगतात, तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, फळावर नाही. हा विचार साधा वाटतो, पण हा समजला तर आयुष्य बदलून जातं. कारण आपल्या दुःखाचं मूळ कारण काय आहे माहिती आहे? अपेक्षा. आपण काम करतो आणि लगेच विचार करतो की मला काय मिळणार. आपण प्रेम करतो आणि विचार करतो समोरच्याला मला किती प्रेम दिलं. आणि आपण मदत करतो आणि अपेक्षा ठेवतो तो मला परत मदत करेल. आणि जेव्हा हे होत नाही तेव्हा आपण दुःखी होतो. म्हणून श्रीकृष्ण सांगतात, अपेक्षा म्हणजे दुःखाची सुरुवात. जर तू अपेक्षा सोडलीस तर तुला कोणीही दुखवू शकत नाही. कारण दुःख बाहेरून येत नाही, ते आपल्या मनातून तयार होतं. कृष्ण मनाबद्दल खूप खोल विचार सांगतात. ते म्हणतात, मन तुझा मित्रही आहे आणि शत्रूही आहे. जर तू मनावर कंट्रोल ठेवलास तर ते तुला उंच नेईल, पण जर मनाने तुला कंट्रोल केलं तर ते तुला खाली खेचेल. आज बहुतेक लोक मनाचे गुलाम आहेत. मन म्हणतं आज काम करू नको, मन म्हणतं तू नाही करू शकत, आणि मन म्हणतं लोक काय म्हणतील, आणि आपण ते ऐकतो. पण मित्रांनो, श्रीकृष्ण सांगतात, मनाला ऐकू नकोस, त्याला समजाव. कारण जो मनावर विजय मिळवतो तो जगावर विजय मिळवतो. कृष्ण आणखी एक मोठं सत्य सांगतात, जीवनात काहीच परमानंट नाही, ना आनंद ना दुःख. आज तू खुश आहेस, उद्या कदाचित नाही असशील. आज तू दुःखी आहेस, उद्या कदाचित खुश असतील. म्हणून श्रीकृष्ण सांगतात, दोन्ही परिस्थितीत स्थिर राहा. यालाच म्हणतात समत्व. जो माणूस परिस्थिती बदलली तरी बदलत नाही, तोच खरा स्ट्रॉंग असतो. आज लोक छोट्या गोष्टींना डिस्टर्ब होतात. लोक काय बोलले, काय झालं, काय नाही झालं. पण श्रीकृष्ण सांगतात, बाहेरचं जग तुझ्या कधीच कंट्रोलमध्ये नसतं. म्हणून बाहेर बदलण्याचा प्रयत्न करू नकोस, स्वतःला बदल. कारण जेव्हा तू बदलतोस तेव्हा तुझं जग बदलतं. कृष्ण प्रेमाबद्दलही खूप वेगळा विचार देतात. ते सांगतात, प्रेम कर पण अटॅचमेंट ठेवू नको. आज लोक अटॅचमेंटलाच प्रेम समजतात. तो माझा आहे किंवा ती माझी आहे, पण हे प्रेम नाही, हे स्वार्थ आहे. खरं प्रेम म्हणजे समोरच्याला फ्री ठेवणं, त्याच्याकडून काहीही एक्सेप्ट न करणं. कारण जिथे अपेक्षा आहे तिथे दुःख आहे. म्हणून श्रीकृष्ण सांगतात, तू एकटा जन्माला आलास आणि एकटाच जाणार आहेस. मग मध्ये जे काही आहे ते सगळं टेम्पररी आहे.
म्हणूनच कोणावर जास्त डिपेंड होऊ नकोस, कारण जेव्हा तो व्यक्ती दूर जाईल तेव्हा तू आतून तुटशील. श्रीकृष्ण सांगतात, स्वतःमध्ये पूर्ण हो. जेव्हा तू स्वतःमध्ये हॅपी असतोस तेव्हा तुला बाहेरून काहीच लागत नाही, आणि तोच खरा फ्रीडम आहे. श्रीकृष्ण सांगतात, तुझं कर्तव्य ओळख. प्रत्येक माणूस वेगळा आहे, त्याचं काम वेगळं आहे. कोणी टीचर आहे, कोणी वॉरियर, तर कोणी लीडर. पण प्रॉब्लेम तेव्हा येते जेव्हा आपण दुसऱ्यासारखं बनण्याचा प्रयत्न करत असतो. श्रीकृष्ण सांगतात, दुसऱ्याचा मार्ग फॉलो करू नको, तुझा स्वतःचा मार्ग शोध, कारण दुसऱ्याचा परफेक्ट मार्ग तुझ्यासाठी चुकीचा असू शकतो. श्रीकृष्ण सांगतात, स्वतःवर विश्वास ठेव. आज लोक स्वतःवर डाऊट करतात, मी करू शकतो का, मी योग्य आहे का. पण श्रीकृष्ण सांगतात, तू जे विचार करतोस तू तसाच बनतोस. म्हणून निगेटिव्ह विचार थांबव, कारण तेच तुझं आयुष्य डिस्ट्रॉय करतं. श्रीकृष्ण सांगतात, जीवन खूप सिंपल आहे, पण आपण ते कॉम्प्लेक्स बनवतो. ओव्हर थिंकिंग करून, कंपॅरिझन करून, एक्सेप्टेशन ठेवून. पण जर तू सिंपल जगलास तर तू खुश राहशील. श्रीकृष्ण सांगतात, खरा आनंद बाहेर नाही, ना तो पैशात आहे, ना नावात, ना लोकांच्या ओपिनियनमध्ये. तो आहे तुझ्या मनाच्या शांततेत. आणि शेवटी श्रीकृष्ण सांगतात, तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे. तू काय विचार करतोस, तू काय करतोस, तू कसा जगतोस, हे सगळं ठरवतं तुझं भविष्य. म्हणून जागा हो, स्वतःला ओळख आणि तुझं जीवन बदल. कारण वेळ निघून जातो आणि एक दिवस तुला स्वतःलाच विचारावं लागेल, मी खरंच जगलो का. जर हा प्रश्न विचार तुम्हाला आतून स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता आपल्या यूट्यूब चॅनल नामस्पंदनला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण इथे असेच अनेक व्हिडिओ आणत असतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जाता जाता जय श्रीकृष्ण ही कमेंट करा, कारण ही कमेंट तुमची श्रीकृष्णचरणी अर्पण होणार आहे. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.